नमस्कार. अर्थातच मी भागवत जाधव. आजचा विषय आहे पारनेर तालुक्याचं राजकारण बदलतं आणि ते बदलणारं राजकारण कशा पद्धतीने आहे. एक गोष्ट ध्यानात घ्या, सुनेत्रा पवार म्हणजे आदरणीय अजितदादा नसल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस, दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, किंवा कशा पद्धतीने 2029चं इलेक्शन असणार आणि याचा पारनेर तालुक्यावर काय परिणाम होणार हे सविस्तररित्या आपण बघू. हे काही गोष्टी आपण ॲझ्युम केलेल्या आहे, काही गोष्टी ह्या ठळक दिसत आहेत आणि काही गोष्टींवरती आपला एक वेगळा अजेंडा असा आहे की कदाचित पारनेर तालुक्याची पुन्हा एकदा परिस्थिती बदलणार आहे का. 2029ला पुन्हा फक्त पारनेर तालुका राहणार आहे आणि जे गावं जोडले आहेत नगरचे ते वेगळे होणार आहेत का. ह्या सगळ्या गोष्टींचा एक विचार करून हा आजचा जो आहे आपला सारेपाठ तो घेत आहोत. एक गोष्ट ध्यानात घ्या, सुनेत्रा पवार ह्या चाणक्य आहेत, शांत आहेत, संयमी आहेत आणि त्याच वेळेस ज्या पद्धतीने अजितदादा आता आपल्यात नाही आहेत त्यामुळं कशा पद्धतीने आपण पावलं टाकले पाहिजे याच्यावरती त्यांचा अतिशय एक वेगळा विचार आत्तापर्यंतच्या राजकारणामध्ये आपल्याला बघायला भेटलेला आहे. दुसरी गोष्ट, ते कोणावरही विश्वास ठेवत नाही, हे तितकंच सत्य परिस्थिती आहे. पार्थ पवारांनी जरी ट्विट केलं असेल तरीसुद्धा एक गोष्ट आहे की प्रफुल्ल पटेल झाले किंवा तटकरे झाले, सुनील तटकरे झाले, हे आता हळूहळू एक त्यांना वेगळ्या पद्धतीने राजकारणाची दिशा ठरावं लागणार आहे. एकंदरीत अशी वस्तुस्थिती आहे. एक गोष्ट आणखीन अधोरेखित करतो की अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ह्या दोघांचं जर पर्सेंटेज बघितलं वोटिंग, हे 22.5 आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. आता हे जर तुम्ही नीट ॲनालिसिस केलं आणि त्याच वेळेस जर आणखीन एक शक्यता मी तुम्हाला सांगतोय की अजितदादा ज्या पद्धतीने आपल्यातून गेले आहेत त्यानंतरचं राजकारण एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण अशा पद्धतीने म्हणतोय की दोन ठाकरे एकत्र आलेले आहेत, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. त्यामुळं निश्चितपणे ते एक वेगळ्या पद्धतीने आपली ताकद महाराष्ट्रात आजमावणार 2029 साली. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचा असलेला अजेंडा की 2029 साली सगळ्या ठिकाणी स्वबळावरती लढणं हा एक अजेंडा. आणि पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या शर्यतीमध्ये कोण आहेत तर दोन नावं आहेत. एक योगी जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरं आहे देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. दोघांमधला एक कॉमन फॅक्टर जर ध्यानात घेतला तर प्रखर हिंदुत्ववादी जे योगी होते ते आज विकासाच्या मॉडेलला झुकलेले आहेत आणि जे देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांचं एक वेगळं राजकारण असायचं ते आता हिंदुत्वाकडे झुकताना दिसत आहे. आता राहिली गोष्ट पारनेर तालुक्याच्या राजकारणाकडं, तर आणखीन एक मी तुम्हाला फॅक्टर सांगतो की जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे स्टँडिंग आमदार आहेत जे जितके आहेत त्यातले किती लोक भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागणार हा आकडा एक वेगळा आहे. त्याच वेळेस एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले किती लोक भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागणार हा आकडा वेगळा आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची शिवसेना यांनी ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेत आपली ताकद आजमावली, आपली ताकद दाखवली, त्याच्यानंतर एक गोष्ट अधोरेखित झालं की मुंबईतील म्हणजे प्रॉपर मुंबईतील मराठी माणूस हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूने उभा राहतोय. आता ह्या ज्यावेळेस गोष्टी आपण बघतो त्यावेळेस एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या बाबतीत आपल्याला बघावं लागेल की नाही म्हणलं तरी गणेश नाईक यांनी दिलेलं आव्हान, एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात त्यांना समोर असणारी ताकद आणि सातारच्या जिल्हा परिषदेच्या वेळेस झालेली सगळी घटनाक्रम, ह्या सगळ्या गोष्टींका आपण महाराष्ट्राचं राजकारण बघितल्यानंतर पारनेर तालुक्याचं राजकारण हे बदलतं राजकारण कशा पद्धतीने असणार आहे. तर एक गोष्ट आहे की दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यानंतर त्याचा फायदा अपसूक निलेश लंकेंना जरी होत असला तरीसुद्धा पारनेर तालुक्यामध्ये आणखीन 2-3 फॅक्टर आहेत. त्यात विखे फॅक्टर आहे, त्याच्यानंतर स्टँडिंग जे आमदार आहेत दाते सर ते काय निर्णय घेणार आहेत, ते राष्ट्रवादीत राहणार आहेत की ते पुन्हा विखे गटाबरोबर जाणार आहेत. त्याच वेळेस जे तरुण तडफदार जे नेतृत्व आहेत पारनेर तालुक्यात इतर जे आमदारकीसाठी उत्सुक आहेत ते जिल्हा परिषदेमध्ये आपली ताकद कशा पद्धतीने आजमावणार आहे, त्यांना जिल्हा परिषदेमध्ये कशा पद्धतीने त्यांच्या पाठीमागे जनता उभी राहणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती पारनेर तालुक्याचं राजकारण उभं आहे. परंतु पारनेर तालुक्याच्या राजकारणामध्ये सुनेत्रा पवारांचं महत्त्व अधोरेखित होणार आहे येणाऱ्या काळामध्ये. त्याचं कारण असं आहे की त्या अतिशय शांत चित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणाकडं एक वेगळ्या नजरेने ते बघत आहेत. कुठेही कोणावरही विश्वास ते ठेवत नाही. निवडणूक कमिशन आयोगाचं किंवा सगळ्या गोष्टींवरती एक गोष्ट आहे की पवार फॅमिली ही घट्ट त्यांचे मुळं जे असतात म्हणजे कोणतंही झाड ज्यावेळेस मोठं होतं तर त्याचे मुळं घट्ट असतात, तशा त्या फॅमिलीचे काही
डॉट्स आहेत ते घट्ट आहेत, त्यांचं एकमेकांविषयीचं प्रेम, एकमेकांविषयीचा आदर हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. आणि शरदचंद्रजी पवार साहेब ज्या पद्धतीने त्यांच्यावरती सगळ्यांचा विश्वास आहे हे बघितल्यानंतर एकंदरीत पुढचं चित्र हे पारनेर तालुक्याचं वेगळं आहे. आणि हे वेगळं चित्र बघताना एक गोष्ट पुन्हा अधोरेखित करतो की हे चित्र बघत असताना काही जिल्हा परिषद सदस्य असणारे जे ह्यावेळेस जे काही निवडून येतील तरुण तडफदार नेतृत्व हे पुन्हा एकदा आमदारकीचे दावेदार होणार आहे. मग अशा वेळेस जे लोक आमदारकीचे दावेदार होणार आहेत, जे लोक पारनेर तालुक्याच्या राजकारणात आपली ताकद दाखवणार आहेत, ह्या लोकांसाठीचा प्लॅटफॉर्म कसा असणार, किंवा दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र झाल्यानंतर त्याचा फायदा फक्त निलेश लंकेंनाच होणार आहेत का, किंवा दाते सर आहेत ते काय भूमिका घेणार आहेत, सुजय विखे ही कोणती भूमिका घेणार आहे. राजकीय पटलावरती आणखीन 2-4 नावं आहेत जे राजकारणामध्ये पुढच्या वेळेच्या आमदारकीचे दावेदार होणार आहेत. ते कशा पद्धतीने पुढे जाणार आहे, कारण की नाही म्हणलं तरी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची जी कमान आहे ती आदरणीय सुजित झावरे यांच्याकडे आहे. आणि ती ज्यांच्याकडे कमान आहे त्यांना मिळालेला फ्री हँड, त्याच्यामुळे त्यांनी जनसंपर्क वाढवणं असेल, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ देणं असेल, त्याच्यामुळे त्यांची वाढलेली ताकद. त्याच वेळेस जर तुम्ही नीट बघितलं तर विखे गटातील जे 2-3 नेतृत्व आहेत पुढे येण्यासाठी उत्सुक आहेत ते पुढे जाऊन काय करणार आहेत. त्याच वेळेस पारनेर तालुका म्हणजे खुद्द पारनेर तालुक्यामध्ये नगराध्यक्षपदासाठीचं काय आहे, नगरसेवकांसाठीच्या निवडणुकीत काय होणार आहे, या सगळ्या गोष्टींवरती अनेक गोष्टी अवलंबून आहे. एक गोष्ट आहे, 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र झाल्यानंतर पारनेर तालुक्याचं राजकारण फार वेगळ्या पद्धतीने बदलणार आहे. ते बदलणारं राजकारण ते 2029 सालीच करणार आहे. परंतु जे आत्ताच्या घडीला जे दिसतंय ते हेच दिसतंय की पुढं जाऊन हे 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील, हे सध्याचं चिन्ह आहे. त्याचं कारण म्हणजे सुनेत्रा पवार यांनी दाखवलेला विश्वास, कोणावरती दाखवायचं आणि कोणावरती न दाखवणं, रोहित पवारांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स आणि त्याच्यानंतरचे ज्या बिटवीन द लाईन होत्या की सुनेत्रा पवार कशा पद्धतीने पुढे जाणार आहे. एक गोष्ट निश्चित आहे की रोहित पवार ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका मांडत आहेत त्याला दुजोरा सुनेत्रा पवार देत आहेत. पार्थ पवारांचं ट्विट हे सगळ्यांना सामावून घेणारं जरी असलं तरी जय पवार हे आक्रमक नेतृत्व आहे आणि हे येणाऱ्या काळात हे नेतृत्व कशा पद्धतीने महाराष्ट्राची दिशा ठरवणार आहे हे येणारा काळ ठरवणार आहे. परंतु पारनेर तालुक्याचं राजकारण बदलतंय ही वस्तुस्थिती आहे. तुर्तास धन्यवाद.